नमस्कार मित्रांनो, मराठी कलाविश्वाचे लाडके विनोदी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ यांची सध्या प्रकृती अचानक खालावली असून ते रुग्णालयात दाखल केले आहेत. तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती. मित्रांनो, कधी बाप तर कधी प्रेमळ मुलगा अशा विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांना लॉरेन्झायटिस हा गंभीर आजार झाला आहे. या आजारात त्यांना बोलताही येत नाही आणि कधी कधी आवाज पूर्णपणे गमवावा लागत आहे. सततचा त्रासदायक खोकला, घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, सुजलेल्या ग्रंथी, थकवा आणि वेदना असे या आजाराचे लक्षण असते. मिळालेल्या माहितीनुसार नुकताच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांना हा आजार झाल्याचे सांगितले आहे. त्यांना बोलताही येत नाही, म्हणून आम्हाला आमच्या नाटकाचे काही प्रयोग देखील आम्ही रद्द केले आहे असं तिने स्वतः सांगितले आहे. मात्र आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवणाऱ्या या अभिनेत्याला एवढा त्रास होताना पाहून अनेक प्रेक्षकांनी काळजी व्यक्त केली आहे. लाडके अभिनेते अशोक मामा सिनेविश्वात कधी परतणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशा या लाडक्या अभिनेत्याची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आणि पुन्हा कलाविश्वात पुनरागमन करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तोपर्यंत धन्यवाद.